सकाळी उठून गंध वगैरे लावला. इकडं हार बनत होता तोपर्यंत मी धाडीची साईज चेक करत होतो. घरी आल्यावर आम्ही बाप लेकीने देवपूजा केली आणि हे असलं खाऊनच पृथ्वीवरचा भार वाढतोय बरं का. नंतर ऑफिसला गेलो आणि मित्रांनो, रस्त्याच्या मधोमध ते पण शहरामध्ये 2 झाडे अजूनही टिकून आहेत. विशेष आहे नाही का. आणि घरी आल्यावर जिमला जाऊन जोपर्यंत तुम्ही 8-10 वेळा आरशामध्ये पाहत नाही तोपर्यंत बॉडी बनत नाही बरं का. घरी आल्यावर श्री रामचरितमानस वाचायला घेतलं. त्यात महादेव माता पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, जगामध्ये श्रीरामाच्या सारखा अकारण हित करणारा गुरु, पिता, माता, बंधू आणि स्वामी असा दुसरा कोणी नाही. बायकोला म्हणलं आज जेवणाला थोडं गोडधोड बनव, तर तिने मुद्दाम असं कडू कारलं बनवलंय. कारलं खाऊन कडू झालेलं तोंड आम्ही असं पपई खाऊन गोड केलं. नंतर माझ्या गुणाच्या लेकीने स्वतःचे कपडे असे चांगले धुवून पिळून काढले. बाकी काय हो, चालायचंच नाही का.